मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21, काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा। सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडेच तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे राहणार। सांगलीतील काँग्रेस नेते विश्वजित कदम, विशाल पाटील नॉट रिचेबल। शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच नेते नॉट रिचेबल। विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या पोस्ट व्हायरल। विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। आमचं काय चुकलं पोस्टमधून सवाल, तर आता जनतेच्या कोर्टात लढायचा पोस्टरवर उल्लेख। मोदी हे भेकड जनता पक्षाचे नेते, मोदींवरील टीका पंतप्रधानांवरील समजू नये। नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। राज्याच्या राजकारणामध्ये 3.5 शहाणे दिसतात, त्या 3.5 शहाण्यांना भान देण्यासाठी आजच मुहूर्त निवडलाय। राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील आनंद आश्रमात पक्षप्रवेश। शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। 137 कोटीच्या गौण खनिज नोटीस कारवाईच्या स्थगिती प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून याचिका दाखल। 30 एप्रिल रोजी होणार पुढील सुनावणी। बदल न केल्यास दोघांच्याही पक्षाची वाताहत होईल। प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे पवारांना सल्ला। प्रचाराला सुरुवात झाल्यानं मवियाचा विषय संपवला, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह। मुंबई ठाण्यासह विविध शहरांमध्ये शोभायात्रांचं आयोजन। लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।